सीटच्या खुर्चीवरती बसलाय। ह्या खुर्चीवरती फक्त दोघा जणांचाच हक्क आहे, एक मोठा शेठ आणि एक छोटा शेठ आणि एक बहादूरभाई। कारण हा जुना माणूस आहे आणि आपल्याला अशी खुर्ची भेटत नाही। राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता आपण निघालोय कामाला जायला। कामाला निघालो त्याच्या आधी आपण चालले डॉक्टरकडे, कारण गेल्या टायमाला डॉक्टरकडे गेलेलो ना, काही सर्दी खोकला माझा गेला नाही। गाडी घेऊनच जाऊया, कारण वाजले 10 वाजून 5 मिनिटं झाली आहेत। मग तिथं जाता करता चालत जाता लेट होणार। मग आपण काय करू, गाडी घेऊन जाऊ आरामात। आणि बहादूर पण आज येणार आहे, तो टूरला गेलेला, आज येणार आहे तो पण कामावरती। ट्रकून आता आपण आलोय आणि बाहेर बघा किती पाऊस पडून पूर्ण काळं झालंय। इथं मी मधीच रस्त्यात थांबलोय, कारण बाहेर आहे बघा पाऊस चालू झालाय डबल। आणि आपल्याकडे रेनकोट नाही काय नाही, गाडी लावली इथं। आणि इथं गणपती बनतात ना, इथे येऊन थांबलोय मी परेल वर्कशॉपमध्ये। आता पाऊस निघाल्याशिवाय आपण इथून निघू नाही शकत। इथं वरतून पाणी पडतंय बघा। आणि तिला आपण गणपतीवाला ब्लॉग पण टाकलेला आहे, तुम्ही माझ्या ID वरती जाऊन चेक करा। कालच का परवाच टाकलाय, 2 दिवस झाले का 1 दिवस झाला असेल काही टाकून। आणि आपली गाडी इथं लावली आहे, गाडी पण पूर्ण भिजली बाई। तर तिला चालवायची पण भीती आलं आहे हवालदार समोर, कारण आरसे नाही तिला। पण व्हिडिओमध्ये या सगळ्या मूर्त्या दाखवलेल्या आहेत, या आतला पण दाखवलेल्या आहेत। तुम्ही ID वर जाऊन चेक करा, माझं सगळं दिसेल तुम्हाला। तर आता पाऊस कमी झाला आहे, निघूया आता आपण। हे बघा पाऊस कमी झाला आहे, कमी काय गेलाच आहे। त्याच्या आधी गाडी स्टार्ट करू आणि निघू। ऑफिसला पोचलोय मी, गोळ्या पण घेतल्यात आणि जरा थोडंफार काम काय असेल ते करू। बहादूरला कॉल केलेला, तो येणार आहे 1 वाजता। त्याची सास ससूर आहे ना, त्यांना सोडायला गेलाय, मग तिथून मग तो ऑफिसला येणार। तर आता आम्ही मागं होतो, एक नवीन पोरगान मी माल उघडत होतो। आणि मग निलेशभाई आले, बोलले की तू जरा पुढे येऊन बस, मागं बंद कर। आणि ते जरा गेलेत, कारण मोठे सर आहेत ना, ते चाललेत गावी, त्याचा चार्जर बिर्जर द्यायचं वाटतं, मग ते त्यांना द्यायला गेलेत। आणि मी आहे पुढे बसलो आरामात मस्त AC लावून। अशी कामं कुठं तुम्हाला भेटणार आहे का बघायला पाहिजे, विषय काय सगळ्यात अशी कामं सोडून गेलाय। आणि आपण डॉक्टरकडे गेलेलो, डॉक्टरकडे जाऊन आलो। आता त्यांनी काय गोळ्या दिल्या, इंजेक्शन घेतलं, आता बघू फरक पडतोय काय। त्याच्यात त्यांनी काहीतरी चेक करायला सांगितलं, ते चेक करायला लागेल फक्त, बस बाकी काय नाही। आता बाकी काय इथं जरा टाइमपास करू मोबाईलवरती, ती लोक येतावर, ती लोक आल्यावरती, मग ती लोक आल्यानंतरला मग इथं निलेशभाई बसतील आणि आम्ही दोघं मागे जाऊन काय काम असेल ते काम करू बस। आणि आपल्याला जेवायला पण बाहेर जायचंय। आपण मम्मी पण आजारी आहे माझी, मग डबा बनवायला कोण नाही। बहीण गावी गेली, तर बहीण पण कालच आली आहे। मी बिना डब्याचाच आलोय, नाश्ता पण बाहेरच केला आणि मग गोळ्या घेतल्यात। मग आता पण दुपारी जेवायला जाणार, तर आपण बाहेरच जाणार जेवायला। बघा निलेशभाई हा नवीन पोरगा आहे, हा आलाय आता। तर आता मागं जाऊ, काय काम असेल ते अर्धवट करून टाकू। बघा बहादूरभाई आलाय आता ऑफिसवरती, आणि कसा आरामात शेठच्या खुर्चीवरती बसलाय। ह्या खुर्चीवरती फक्त दोघा जणांचाच हक्क आहे, एक मोठा शेठ आणि एक छोटा शेठ आणि एक बहादूरभाई। कारण हा जुना माणूस आहे, आपल्याला अशी खुर्ची भेटत नाही। आपल्याला असं बॉक्सवरती अरे दुसरी साधी खुर्ची असते, शेठला कोणत्या खुर्चीवरती आपल्याला नाही बसायला पाहिजे। आणि सेम T-शर्ट घालून आलाय बघा, सेम सेम पैशाची माणसं अशाच खुर्चीवरती बसतात, दाढी बिडी करून आलाय। आता आम्ही आलोय जेवायला, राईस प्लेट। आता जेवण ऑफिसवरती आलो आम्ही, जरा इथं बसू नाही तर झोपू बाई। प्रॉपर AC BC लावलेली आहे, आराम करू आणि मग काय बाकीचं काम असेल ते उरलेलं करू। बहादूरभाई पण आला, लवकर होणार काम आणि जाऊ। बहादूर हे बघा कुठं गेला, हे बघा पैशावाला माणूस आहे।